नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या साइडवेज मुवमेंटनंतर निफ्टीमध्ये उद्या कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे उद्याचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीचा तुम्ही जर आजचा चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आज आपल्याला निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली. तर डाऊन साईडला आपण 25,640चा पण एक लेवल डिस्कस केला होता. गॅपडाऊन ओपनिंग होऊन निफ्टी जर या ट्रेंडलाईनचा डाऊन साईडला ब्रेकडाऊन करेल किंवा हा जो 25,640 या लेवलचा जर निफ्टी ब्रेकडाऊन करेल तर आपल्याला पुढ साईडला जायचं होतं, असं आपलं डिस्कशन होतं. कॉल साईडचं डिस्कशन जे आपलं होतं ते ट्रेंडलाईन इकडे आपण एक ड्रॉ केला होता. या ट्रेंडलाईनच्या वरती जर निफ्टी ब्रेकआउट देऊन होल्ड करेल तर आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करायचा होता, असं आपलं डिस्कशन होतं. पण तुम्ही जर निफ्टीला जर ऑब्झर्व केलं तर निफ्टीने निगेटिव्ह ओपनिंग नंतर ऑलमोस्ट 25,560 वरून इथून 200 पॉईंटची मुवमेंट दाखवली आणि त्याच्यानंतर आपण जो हा ट्रेंडलाईन ड्रॉ केला होता, या ट्रेंडलाईनवरती निफ्टीने थोडंसं साईडवेज मोमेंटम दाखवला आणि एंडला जाऊन 1.5च्या आसपास आपल्याला या ट्रेंडलाईन पासून एक 100 पॉईंटची अपसाईडला मुवमेंट दाखवली आणि एंडला जाऊन 25,775च्या आसपास निफ्टीने काय केलेलं इकडे क्लोजिंग दिली आहे. तर सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे सेन्सेक्समध्ये आपण आज ट्रेड प्लॅन केले होते. तर सेन्सेक्समध्ये पण आपला जो लास्टचा जो ट्रेड होता त्या ट्रेडमध्ये आपलं टार्गेट बघायला मिळालं. जे मॉर्निंगचे आपले जे 2 ट्रेड होते त्या ट्रेडमध्ये आपल्याला छोटे छोटे टार्गेट्स तिकडे बघायला मिळाले. 30-40 पॉईंटचे आपल्याला टार्गेट्स तिकडे मिळाले. तर बघूया की उद्याचा निफ्टीचा काय ट्रेड प्लॅन असायला हवा, कशा प्रकारे आपण निफ्टीमध्ये उद्या देखील ट्रेड प्लॅन करू शकतो. तर निफ्टीची आजची क्लोजिंग 25,775 वरती झालेली आहे. ओके, तर इकडे आपण 5 मिनिटाचा निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. तर निफ्टीसाठी उद्या 2-3 लेवल महत्वाचे असतील, त्या लेवल्स मी जस्ट तुम्हाला इकडे शो करतो आणि आपण लगेचच अनालिसिस स्टार्ट करूया. तर निफ्टीसाठी आज जो हाय लागलाय 25,820चा, हा एक हाय महत्वाचा असेल. या हायच्या वरती निफ्टीमध्ये आपलं एक 100 ते 150 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळू शकते आणि आपण हा एक छोटासा ट्रेंडलाईन ड्रॉ केलाय, कारण या ट्रेंडलाईन 3 ठिकाणी कनेक्ट होते, त्याच्यामुळे हा ट्रेंडलाईन मी ड्रॉ केलाय आणि एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या वरती निफ्टीने काय केलंय, सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजेच क्लोजिंग दिलंय. त्याच्यामुळं हा जो ट्रेंडलाईन आहे, हा ट्रेंडलाईन आधी रेजिस्टन्स होता, आता एक सपोर्टचं काम करेल. त्याच्यामुळं उद्या फ्लॅट किंवा थोडेफार निगेटिव्ह ओपनिंगमध्ये जो आपला पुढचा ट्रेड जो बनेल तो 25,650 या लेवलच्या खालीच बनेल. 25,650च्या खाली जर निफ्टी ब्रेकडाऊन देईल आणि कॅन्डल क्लोजिंग देईल तर आपण तिकडे काय करू, निफ्टीमध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू. अदरवाईज फ्लॅट ओपनिंगमध्ये देखील आपला जो व्ह्यू असेल तो थोडासा अपसाईडला व्ह्यू असेल, कारण चान्सेस असतील की हा जो ट्रेंडला नाही, या ट्रेंडला पासून निफ्टी सपोर्ट घेऊन आपल्याला पुन्हा अपसाईडला मोमेंटम दाखवू शकते. त्याच्यामुळं उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, इकडे कुठे ओपनिंग होऊन जर ट्रेंडलाईनवरती आपला सपोर्ट घेताना दिसेल तर डेफिनेटली आपण या ट्रेंडलाईनवरती बुलिश प्रायझेक्शनवरती एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या कॉलचे टार्गेट्स असतील 25,820 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. 25,820 या लेवलचा ब्रेकआउट जर केला तर नेक्स्ट जे आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते ती नेक्स्ट मुवमेंट आपला निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला तर निफ्टी आपल्याला 26,000 पर्यंत जाताना पण दिसू शकते. ओके, तर 25,820 या लेवलवरती आपण एकदा प्रॉफिट बुकिंग करू शकतो आणि पुन्हा 25,820च्या वरती मार्केटने ब्रेकआउट दिला तर नवीन आपण एक फ्रेश कॉलची पोझिशन इकडे बनवू शकतो. ओके, त्यासोबतच पुढसाठी 25,750 हा जो लेवल आहे, या लेवलच्या खाली मार्केटला जाऊ द्या, ब्रेकडाऊन करू द्या, रिटेस्ट आणि देन डाऊन साईड हे प्रायझेक्शन बनल्यावरती तुम्ही काय करा, पुढसाठी जा. टार्गेट्स तुम्हाला मिळतील डाऊन साईडला 25,450 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते डाऊन साईडला. ओके, तर हा आपला क्लिअर कट आपण फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग डिस्कस केला. तर तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करा, डाऊन साईडला हा सपोर्ट लेवल ड्रॉ करा आणि हा छोटासा रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करा. फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी सरळ जर वरती मुवमेंट करेल, सरळ म्हणजे काय, इकडे जर ओपनिंग देऊन सरळ जर अपसाईडला मुवमेंट जर केली तर हा जो रेजिस्टन्स आहे 25,820चा, 25,820च्या वरती आपण नक्कीच कॉलसाठी जाऊ शकतो. 25,900, 25,950 आणि 26,000 असे आपले अपसाईडला निफ्टीमध्ये टार्गेट्स बघायला मिळू शकतात. उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर पॉझिटिव्ह झाली तरी पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये पण आपलाच व्ह्यू असेल तर आपण डीपवरती काय करू, निफ्टीमध्ये कॉल साईडचा ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. तर पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये आपला डीपवरती काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू.
सरळ जर ब्रेकआउट दिला 25,820 या लेवलचा ब्रेकआउट जरी दिला तरी देखील आपण निफ्टीमध्ये कॉलचा स्टेट प्लॅन करू शकतो. 26,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. त्याच्यामुळं गॅप अप ओपनिंगमध्ये जर निफ्टी खाली आली तर आपण काय करू, डीपवरती कॉलचा ट्रेड प्लॅन करू. सरळ जर अपसाईडला जर निफ्टी जात असेल तर 25,820च्या वरती आपण काय करू, कॉलचा ट्रेड तिकडे प्लॅन करू. टार्गेट्स आपले 25,950 ते 26,000 पर्यंत पण टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये मिळतील. तर 26,000 हा एक सायकोलॉजिकल लेवल मी तुम्हाला काल देखील सांगितला होता. या लेवलच्या वरती तर निफ्टी क्लोजिंग त्याला स्टार्ट करेल तर चान्सेस असतील आपल्याला निफ्टीमध्ये एक नवीन ऑल टाइम हाय बघायला मिळू शकतो येणाऱ्या दिवसामध्ये. ओके, तर आपला गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला. गॅप अप ओपनिंगमध्ये पुढचा ट्रेड कधी बनेल, पुढचा ट्रेड 25,650 या लेवलच्या खालीच पुढचा ट्रेड बनेल. कारण निफ्टीमध्ये 2-3 सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतील. हा एक आपल्याला एक सपोर्ट लेवल बघायला मिळतोय. त्याच्यामुळे कोणत्याही सपोर्टवरनं जर निफ्टीने सपोर्ट जर घेतला तर आपला पुढ साईडमध्ये स्टॉप लॉस जाण्याचे पण चान्स असतील. त्याच्यामुळं जरी गॅप अप ओपनिंग किंवा फ्लॅट ओपनिंगमध्ये निफ्टी डाऊन साईडला जरी आली तरी 25,650 या लेवलचा ब्रेकडाऊन होण्याचा वेट करा. देनच तुम्ही तिकडे काय करा, निफ्टीमध्ये कॉलचा पुढचा ट्रेड प्लॅन करा. ओके, उद्या जर निफ्टीची ओपनिंग गॅपडाऊन झाली, गॅपडाऊन म्हणजे काय, ज्या प्रकारे आजची ओपनिंग झाली त्या प्रकारे जर निफ्टीची ओपनिंग होईल तर त्या ओपनिंग नंतर आपल्याला बघायचं आहे की निफ्टी सरळ जर वरती मोमेंटम जर करेल, ओके, तर वरच्या साईडला 25,820 या लेवलच्या वरती तुम्ही कॉलसाठी ट्रेड प्लॅन करा. कारण हा जो काही झोन आहे या झोनमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकता. या झोनमध्ये तुम्हाला स्कॅल्पिंगचा ट्रेड करता येईल. म्हणजे कसं, तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी वरती आले, एक मिनिटं, गॅपडाऊन ओपनिंग होऊन जर निफ्टी वरती आली, ओके, वरती येऊन हा जो ट्रेंड लाईन जो ड्रॉ केलाय, ओके, ब्रेकआउट रिटेस्ट देन अपसाईड, इकडे तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता. पण जर तुम्हाला प्रायस ॲक्शन समजत असेल तर, अदरवाईज जर तुम्हाला सेपर साईड कॉलसाठी जायचं असेल तर 25,820 या रेजिस्टन्सच्या वरती तुम्ही काय करू शकता, ब्रेकआउट आणि कॅन्डल क्लोजिंग वरती कॉलसाठी जाऊ शकता. पुढसाठी कधी जायचं आहे, पुढसाठी आपला जो ट्रेड बनतोय तो 25,650च्या खाली, म्हणजे निफ्टी गॅपडाऊन ओपन जर वरती गेली, ओके, वरती जाऊन क्लोजिंग पॉईंटच्या इथून जर पुन्हा रिव्हर्स येऊन 25,650 या लेवलच्या खाली ट्रेड करेल तर आपण तिकडे पुढसाठी जाऊ शकतो. 25,450 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. ओके, तर हा आपला निफ्टीचा उद्याचा इंट्राडेचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.